नमस्कार मुलांनो, मला आशा आहे की सर्वजण ठीक असतील. प्राण्यांमधील पोषण या नवीन विषयाचा आनंद घेण्यासाठी सामान्य विज्ञान वर्ग 7वी मध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी वनस्पतींमध्ये विविध प्रकारचे पोषण पाहिले आहे आणि अद्भुत ज्ञान मिळवले आहे. आता या व्हिडिओमध्ये हे सांगणे अधिक मनोरंजक आहे की आपण प्राण्यांमध्ये विविध प्रकारचे पोषणाबद्दल चर्चा करू. तुम्हाला फक्त चांगले लक्ष केंद्रित करायचे आहे. शिकण्याचे उद्दिष्ट. या व्हिडिओमध्ये आपण अशा पैलूंवर विचार करणार आहोत. पहिले, अन्नामध्ये असलेल्या विविध पोषक तत्वांची शरीराची गरज, त्यांच्या शरीरात वापर आणि उद्देश आणि अन्न घेण्याची पद्धत. दुसरा, बुरशीचे चांगले ज्ञान. तिसरा, वेगवेगळ्या प्राण्यांचे अन्न घेण्याचे वेगवेगळ्या पद्धती. चौथा, अन्नाच्या प्रकारांवर आधारित प्राण्यांचे वर्गीकरण. सूचक शब्द: तृणभक्षी, मांसाहारी, विघटन करणारा, स्कॅव्हेंजर, पचन, पोषण, होलोझाइक, अमीबा, स्क्रॅप, सायफन, पुतणे, परजीवी, सॅप्रोफाइट. संकल्पना नकाशा. चला पाहूया हे पोषक घटक आपल्या शरीरात काय करतात. कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, चरबी, जीवनसत्वे आणि खनिज यासारखे पोषक घटक शरीराच्या विविध क्रिया करण्यासाठी आवश्यक असतात आणि ते अन्नातून मिळतात. ते रक्ताद्वारे शरीराच्या विविध भागांना पुरवले जातात. आपण जे अन्न खातो ते रक्तात मिसळतात नाही. जसे ते बरोबर आहे, तर ते रक्तात सहजपणे मिसळू शकणाऱ्या विद्राव्य स्वरूपात रूपांतरित होणे आवश्यक आहे. ते कसे करावे? हो, येथे पोषण भूमिका बजावते. प्राण्यामधील पोषणात अंतर्ग्रहण ते उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे समाविष्ट असतात. पोषणाकडे जाण्यापूर्वी प्रथम अन्न खाण्याचे वेगवेगळे मार्ग पाहूया. अन्न घेण्याचे वेगवेगळ्या पद्धती. शरीरात अन्न घेण्याची पद्धत वेगवेगळ्या जीवांमध्ये बदलते. पहिले, मधमाशा आणि हमिंगबर्ड वनस्पतींचे अमृत शोषून घेतात. मानवांचे आणि इतर प्राण्यांचे अनेक बाळ त्यांच्या आईचे दूध खातात. अजगरासारखे साप ते ज्या प्राण्यांचे शिकार करतात त्यांना गिळतात. काही जलचर प्राणी जवळून तरंगणारे लहान अन्नकण फिल्टर करतात आणि त्यांना खातात. या खाण्याच्या सवयीसाठी काही नावे सांगितली आहेत, जसे की गोगलगाय गवत आणि शैवाल चावते. मुंग्या
कीटक साखर, प्रथिने आणि चरबी खाऊन टाकतात. गरुड लहान प्राण्यांना पकडून गिळतात. हमिंगबर्ड्स फुलांमध्ये अमृत शोषून घेतात. उवा रक्त किंवा त्वचेवर शोषून घेतात. डास रक्त, मादी किंवा अमृत नर शोषून घेतात. फुलपाखरू अमृत शोषून घेतात. घरातील माशी फळे आणि भाज्यासारख्या कुजणाऱ्या पदार्थांवर स्पंज तुम्ही पाहिले असेलच. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये अन्न गिळण्याचे वेगवेगळ्या पद्धती असतात, जसे की गिळणे, चावणे, चोखणे, खरवडणे, चावणे इतरही. आता आपण पोषक प्रक्रियेच्या संकल्पनेकडे जाऊया. पोषण 3 प्रकारचे असते, जसे की पहिले परजीवी. परजीवी पोषण. कुत्रे आणि म्हशीसारख्या प्राण्यांच्या शरीरावर तुम्ही लहान प्राणी पाहिले आहेत का? ते लहान प्राणी कोण आहेत? हे लहान प्राणी त्यांचे अन्न कोठून मिळवतात? आतड्यातील जंत त्यांचे अन्न कोठून मिळवतात? काही प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. ते ज्या प्राण्यांवर अवलंबून असतात त्यांच्याकडून ते अन्न मिळवू शकतात. याला परजीवी पोषण म्हणतात. काही प्राणी इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहतात आणि त्यांचे रक्त शोषून त्यांचे अन्न मिळवतात. याला ॲक्टोपॅरासिटिक पोषण म्हणतात आणि अशा प्राण्यांना ॲक्टोपॅरासाइट्स असं म्हणतात. उदाहरणार्थ उवा, बेडबग, टिक इतरही. टेपवर्म सारखे प्राणी आपल्या आतड्यांना त्यांचे घर बनवतात आणि कॅन्टिनला अँडोपॅरासाइटिस म्हणतात. सॅप्रोफायटिक. सॅप्रोझोइक पोषण. काही कीटक, एककोशकीय प्राणी इत्यादी इतर प्राण्यांच्या मृतदेहांमधून किंवा वातावरणातून द्रव सेंद्रिय करतात पदार्थ शोषून पोषक तत्वे मिळवतात. हे सॅप्रोझोइक पोषण आहे. उदाहरणार्थ घरगुती माश्या, मुंग्या, कोळी इतरही. तुम्हाला बुरशीबद्दल माहिती आहे का? तुम्हाला कधी-कधी ब्रेडवर हिरवे ठिपके किंवा चामड्यांवर, बुटांवर पांढरे केस वाढलेले दिसू शकतात. हो, याला बुरशी म्हणतात. काही बुरशी अन्न खराब करतात, काही बुरशी रोग किंवा आजार निर्माण करतात, तर काही बुरशीमध्ये औषधी गुणधर्म असतात. यीस्ट सारख्या बुरशीचा वापर किण्वन प्रक्रियेत केला जातो आणि काही ब्रेड बनवण्यासाठी. आणि मशरूम जे राज्याशी संबंधित आहेत. बुरशी लोह आणि जीवनसत्वे यांचे समृद्ध स्रोत आहेत आणि पोषक म्हणून देखील
खूप उपयुक्त आहे. फंगल छिद्रे जी वजनाने हलकी असतात आणि त्यांचे बाह्य आवतरण देखील संरक्षक असते. हवेत हालचाल करत राहतात आणि ओलसर ठिकाणी बसतात. त्यांना ओले अन्न, लाकूड किंवा चामडे यासारख्या अनुकूल परिस्थिती ते एन्झाईम सोडतात, जे पदार्थ मऊ करतात आणि त्यात असलेले सर्व पोषक तत्व शोषून घेतात. वाढीचा एक भाग म्हणून ते वाढते, पुनरुत्पादन करते आणि फुगीवर वस्तुमानासारखे दिसते. आपण त्याला बुरशी म्हणतो. मशरूम सारखी काही बुरशी मृत आणि कुजणाऱ्या पदार्थांचे सर्व पोषक तत्व शोषून घेतात आणि छत्रीसारखे दिसतात. तरीही अन्न घेण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत, ते पहा. अमिबासारख्या एककोशकीय प्राण्यांमध्ये अन्न कसे सेवन होते? अमिबाला हात आणि तोंडासारखे अवयव नसतात. हा एककोशकीय प्राणी आहे. तो त्यांच्या एककोशकीय शरीराच्या पृष्ठभागाच्या कोणत्याही भागातून अन्न घेऊ शकतो. होलोझाइक पोषण. पुढे तुम्हाला माहिती आहे का आपली मानवी पोषण प्रक्रिया काय आहे, ज्याला होलोझाइक पोषण म्हणतात? तुम्हाला जाणून घेण्यास रस आहे का? अमिबा आणि गवत खाणाऱ्या प्राण्यांमधील पचन भाग तिसरा आणि मानवांमधील पोषण भाग दुसरा हे पुढील व्हिडिओमध्ये पहा. आपल्या पचन प्रक्रियेबद्दल आपल्याला कसे कळले हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचा पाहण्यापूर्वी हे चित्र पहा आणि काळजीपूर्वक वाचा. दृश्य 9. पण पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की प्राण्यांचे वर्गीकरण ते घेत असलेले अन्नाच्या प्रकारानुसार कसे केले जाते. अन्नाच्या प्रकारानुसार प्राण्यांचे वर्गीकरण केले जाऊ शकते. पहिले, शाकाहारी प्राणी. शाकाहारी प्राणी थेट त्यांचे अन्न म्हणून वनस्पतींचा वापर करतात. उदाहरणार्थ, चरणारे प्राणी, धान्य खाणारे, बियाणे खाणारे, फळे खाणारे इत्यादी. मांसाहारी प्राणी. जे प्राणी त्यांच्या अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात ते मांसाहारी असतात. मांसाहारी प्राणी अन्नासाठी अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, शाकाहारी प्राणी भक्षक आणि कीटक खाणारे प्राणी कीटक खाणारे हे सर्व भक्ष्य प्राणी आहेत. सर्वभक्षी. जे प्राणी वनस्पती आणि प्राण्यांपासून अन्न मिळवतात त्यांना सर्वभक्षी म्हणतात. उदाहरणार्थ, माकडे, चिंपांजी, मानव इत्यादी. चौथा, सफाई कामगार त्यांचे अन्न प्राण्यांचे मृत शरीरांपासून मिळवतात. उदाहरणार्थ, गिधाडे, कावळे, तरस इतरही. विघटन करणारे काही सूक्ष्म जीव आहेत जे जीवजंतू किंवा इतर पदार्थांच्या मृत शरीरांचे विघटन करून त्यांचे अन्न मिळवतात. आपल्या सभोवतालीचे काही जीव स्वतःचे अन्न खाण्याच्या कृतीद्वारे पर्यावरण स्वच्छ आणि संवर्धन करण्याचे काम करतात. त्यांना सफाई कामगार आणि विघटक म्हणतात. होलोझाइक पोषण सुरू ठेवण्यासाठी पुढील व्हिडिओ भाग 2ची लिंक उघडा वर क्लिक करा. त्यापुढे आश्चर्यकारक तथ्य. लक्षात
जोगे मुद्दे. पहिला, आपण जे अन्न खातो ते रक्तात मिसळत नाही. रक्तात सहज मिसळू शकणाऱ्या विद्राव्य स्वरूपात रूपांतरित होण्यात पोषणाची भूमिका असते. आपण पाहिले आहे की विविध प्राण्यांमध्ये अन्न गिळण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसे की गिळणे, चावणे, चोखणे, खरवडणे, कुरतडणे इतरही. तिसरा, प्राण्यांमधील पोषणांमध्ये अन्न गिळण्यापासून ते बाहेर काढण्यापर्यंत विविध टप्पे समाविष्ट असतात. चौथा, परजीवी, सॅप्रोफायटिक आणि होलोझाइक असे पोषणाचे प्रकार आहेत. अन्न खाण्याच्या सवयीनुसार प्राण्यांना शाकाहारी, मांसाहारी, सर्वभक्षी, सफाई कामगार आणि विघटन करणारे असे विभागलेले गेले आहेत.